श्री नेमिनाथ जैन माध्यमिक विद्यालय चांदवड मराठी विभाग द्वारा प्रस्तुत इयत्ता 10वी मराठी कुमार भारती या पुस्तकातील पद्यपाठ क्रमांक 6 वस्तू कवी द भा धामणसकर सादरकर्ता श्री दायमा आरपी उपशिक्षक। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या मराठी कुमार भारती या पुस्तकातील 6वा पद्यपाठ वस्तू या पद्याचा अभ्यास करणार आहोत। प्रस्तुत कवितेचे कवी द भा धामणसकर आहेत। त्यांचे पूर्ण नाव दत्तात्रेय भास्कर धामणसकर। यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1930 रोजी गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणी झाला। आजही हयात असणाऱ्या काही नामांकित कवींपैकी एक ते आहेत। भावोत्कटता, चिंतनशीलता व प्रांजळपणा यामुळे धामणसकर यांच्या कविता वाचकांच्या मनाला स्पर्श करतात। सामाजिक तणावांमुळे आलेली अस्वस्थता व्यक्त करताना संवेदनक्षम मनाला येणारी व्याकुळता आणि अभिव्यक्तीतील संयम ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये होत। त्यांच्या कविता 1980 साली प्रथम कविता दशकाची या संग्रहातून ठसठशीतपणे वाचकांच्या परिचयाची झाली। प्रस्थानाचे संदर्भ व बरेच काही उगवून आलेले हे त्यांचे कविता संग्रह प्रकाशित आहेत। आता हयात असलेल्या काही नामवंत कवींपैकी एक म्हणजे द भा धामणसकर हे त्यांचे छायाचित्र। यांचा जन्म गुजरातच्या अहमदाबाद शहरात झाला। त्यांनी मुंबई विद्यापीठातून M.A. अर्थशास्त्र व राज्यशास्त्र ही पदवी घेतली। 1988 पर्यंत त्यांनी भारतीय रिझर्व्ह बँक यामध्ये नोकरी केली। सप्टेंबर 1960 पासून ते डोंबिवलीत राहतात। त्यांनी आपल्या 17व्या वर्षी त्यांनी पहिली कविता लिहिली। सत्यकथा, मौज, कवितारती, दीपावली, हंस, मराठवाडा इत्यादी नियतकालिकांमधून त्यांच्या कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत। ग्रंथालीच्या दशकाची कविता मधील 10 निवडक कवींच्या काव्यसंकलनात त्यांची कविता समाविष्ट झाली आहे। यांचे 3 कविता संग्रह देखील प्रसिद्ध झालेले आहेत। त्यापैकी प्रथम प्रस्थानाचे संदर्भ, दुसरे बरेच काही उगवून आलेले आणि तिसरे भरून आलेले आकाश। त्यापैकी आपली ही वस्तू कविता भरून आलेले आकाश या काव्यसंग्रहातील आहे। धामणसकर यांच्या प्रस्थानाचे संदर्भ या कविता संग्रहाला राज्य सरकारचा केशवसूत पुरस्कार, तर बरेच काही उगवून आलेले या कविता संग्रहाला कवी कुसुमाग्रज पारितोषिक प्राप्त झालेले आहे। साहित्य अकादमीच्या 60उत्तरी मराठी कवितेत त्यांच्या 5 कविता समाविष्ट आहेत। तर ज्ञानपीठाने प्रकाशित केलेल्या भारतीय कविताए 1983 यामध्ये 5 मराठी कवींच्या कवितांमध्ये त्यांचाही समावेश आहे। महाराष्ट्र सरकारच नव्हे तर कर्नाटक सरकारच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात देखील त्यांच्या कविता अंतर्भूत झालेल्या आहेत। त्यांच्या अनेक कविता ह्या हिंदी, बंगाली, गुजराती, कन्नड, इंग्रजी भाषांमध्ये अनुवादित झालेल्या आहेत। ही कविता मुक्तछंद या प्रकारातील आहे। मुक्तछंद या काव्यलेखन शैलीमध्ये लेखनशैली ही नावाप्रमाणेच मुक्त असते। शब्द निवडण्यावर कोणतेही बंधन नसते, म्हणून सहजगत्या आपण आपल्या मनातील भावभावना शब्दबद्ध करू शकतो, आपल्या शब्दात मांडू शकतो। आणि म्हणूनच वाचक वर्गाला ह्या कविता आपल्याशा वाटतात। याचा वाचक वर्गावर अधिक प्रभाव पडतो। ह्या कवितेचा विषय आहे निर्जीव वस्तूंचा सजीवपणा। कोणत्याही वस्तूशी मानवी भावना जोडल्या गेल्या की व्यक्ती आणि वस्तूंमध्ये अतूट नाते निर्माण होत असते। वस्तूशी निगडीत असणारे स्नेह किंवा प्रेम जपले तर ह्या निर्जीव वस्तूंमधूनच खरे मानवी जीवन व्यक्त होत असते। त्यामुळे वस्तूंशी निगडीत स्नेहभाव जपावा असं या कवितेतून व्यक्त करण्याचं काम द भा धामणसकर यांनी केलं आहे।
तर आता आपण प्रत्यक्ष कविताचा अभ्यासूया. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. विद्यार्थी मित्रांनो, पाहायला गेलं तर आपल्या वापरात अनेक वस्तू असतात. उदाहरणार्थ अगदी आपली चप्पल, बूटं, कपडे, वही, पेन इत्यादी अनेक वस्तू आपण वापरत असतो. पण त्या वस्तू वापराव्यात कशा याविषयी आपल्याला कवी सांगतात की वस्तूला जीव प्राण नाही हे आपल्याला माहिती आहे, कारण त्या निर्जीव आहेत, अचल आहेत, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. पण त्यांच्यासोबत स्नेह जपायचा असेल तर त्यांना निर्जीव समजू नका, त्यांना सजीव समजा. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना. त्यांना तुम्ही निर्जीव समजू नका. त्या कितीही निर्जीव असल्यात तरीही त्या निर्जीव आहेत असं आपण मानू नये. त्यांना सजीव समजा. वस्तूंना जीव नाही म्हटल्यावर मनही नाही, म्हणजेच संवेदना देखील नाही. पण त्या वस्तू वापरताना त्यांना संवेदना आहेत असे कवी कवितेतून आपणास सांगतात. जसे आपण सजीव व्यक्तींशी स्नेह जपतो तसेच वस्तूंशी स्नेह जपा. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या वापरात अनेक वस्तू असतात. उदाहरणार्थ आपली चप्पल, आपले दप्तर, डबा, आपली वही, आपला पेन, आपली खुर्ची, आपला टेबल इत्यादी अशा अनेक वस्तू आपण वापरत असतो. पण त्या वस्तू वापराव्यात कशा याविषयी आपल्याला कवी सांगतात की वस्तूला जीव किंवा प्राण नाही हे आपल्याला माहिती आहे, कारण त्या निर्जीव आहेत, अचल आहेत, त्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. पण त्यांच्यासोबत स्नेह जपायचा असेल तर त्यांना निर्जीव समजू नका, त्यांना सजीव समजा. वस्तूंना जीव नाही म्हटल्यावर मनही नाही, म्हणजे संवेदना नाहीत. पण त्या वस्तू वापरताना त्यांना संवेदना आहेत असे जपा, असे कवी कवितेतून आपणास सांगतात. जसे आपण सजीव व्यक्तीशी स्नेह जपतो तसेच वस्तूंशीही जपा. जसे आपण आपल्या घरातील लहान मूल, आप्त, नातेवाईक, इष्टमंडळी, मित्रमंडळी यांच्यासोबत सहृदयतेने वागतो, तसेच जर आपण ह्या वस्तूंसोबत वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतील. म्हणजेच आपल्याला वस्तू व्यवस्थितपणे वापरा, त्यांच्यासोबत एक स्नेहभाव जोडा, नाते जोडा, त्यांच्यावर प्रेम करा, असा संदेश कवी धामणसकर यांनी आपल्याला दिला आहे. असे केल्याने त्या वस्तू नक्कीच सुखावतील, कारण ह्या वस्तूंशिवाय आपले काहीच काम होत नाही. प्रत्येक वस्तू आपल्या कामासच येते. आपण आपल्या गरजेप्रमाणे त्यांचा वापर करतो, म्हणून त्या वस्तूंवर प्रेम करणे, त्यांना व्यवस्थितपणे हाताळणे हे आपले कर्तव्य आहे. हीच गोष्ट कवींनी आपल्याला अगदी सामान्य शब्दात सांगितली आहे. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. निखालस म्हणजे अगदी खरे, खरोखरीच. सेवक म्हणजे दास, सेवा करणारा. वस्तू ह्या नेहमी सेवक बनून आपली सेवाच करतात. आपले अवघड कार्य सोपे करतात, गरज भागवतात, आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात.
तयार असतात. उदाहरणार्थ आपली चपला, बुटं, पुस्तके, टेबल, खुर्ची, वही, पेन इत्यादी सर्व वस्तू आपली सेवा सदैव करत असतात, अगदी मन लावून. म्हणून ते आपले सेवक असतात. उदाहरणार्थ आपल्याला वाचन करायचं आहे, पुस्तक तयार असते. आपल्याला बाहेर जायचं आहे, चपला तयार असतात. ह्या सर्व वस्तू त्यांच्या कर्तव्यासाठी नेहमी तत्पर असतात. आपली सेवा करत असताना त्या कधीच कंटाळा करत नाहीत, आळसही करत नाहीत. आपल्या गरजेनुसार आपण त्यांना कामाला लावतो, त्यांच्याकडून आपल्याला खूप सेवा मिळते. पण जसे घरातील नोकरांना दुय्यम स्थान असते, तसे मात्र वस्तूंसोबत करू नये. त्यांना परिवाराचा एक सदस्य समजून त्यांचा सन्मान करावा. त्यांची कधीही अवहेलना करू नये, कारण त्यांच्याशिवाय आपले जीवन फारच कष्टदायक असेल. उदाहरण, जसं चपला पायात नसल्यास आपले पाय पोळतात, काठी रुततात, खडे टोचतील इत्यादी अनेक प्रकारच्या वेदना आपणास सहन कराव्या लागतात. म्हणूनच कवी म्हणतात की वस्तू खरोखरच आपल्या सेवक असल्या तरी त्यांना आपल्या बरोबरीचा मान सन्मान द्यावा. कवी पुढे म्हणतात, वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते, त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते, त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. निष्कासित करणे म्हणजे पदमुक्त करणे, जागेवरून काढून टाकणे. वस्तूंना आपल्याकडून कोणत्याही अपेक्षा नसतात, हट्ट नसतो, मागण्या नसतात. त्यांना त्यांच्या सेवेच्या बदल्यात काहीही नको असते. त्यांचा हट्टही नसतो की त्यांना स्वतंत्र खोलीच अपेक्षित आहे. आपण ठेवू तेथे त्या आनंदित राहतात. त्यांना आपल्याप्रमाणे भौतिक सुखसुविधेची आवश्यकता नाही. त्यांच्या आपल्याकडून अपेक्षा नाहीत. आपली सेवा करताना कुठलीही अपेक्षा न करणाऱ्या केवळ वस्तूच आहेत. मानवी नोकर सेवा करतो ती धनाच्या बदल्यात, पण वस्तूंचं तसं नाही. म्हणून कवी म्हणतात की त्यांना आपण ठेवू त्या त्यांच्या मानलेल्या जागीच राहू द्या, इथून त्यांना काढून टाकू नका, कारण त्या जागेसोबत त्यांचे प्रेम जळते. जसे आपल्या घरात एखादी फोटो फ्रेम नेहमीच्या जागेवरून काढून त्याला दुसरीकडे ठेवली तर त्याची जी मूळ जागा असते ना, ती अगदी सुनी सुनी वाटू लागते. तिथले काहीतरी हरवले आहे असे वाटते. कारण फोटो फ्रेम आणि त्याची ती जागा या दोघांमध्ये असणारी त्यांची एकमेकांबद्दलची ओढ. म्हणूनच त्या वस्तूंना त्यांच्या जागेची निश्चित हमी द्या की मी तुम्हाला त्या जागेवरून कधीच काढणार नाही. म्हणजे त्यांना सुरक्षिततेची भावना निर्माण होईल व त्या सुखावतील. पुढे कवी म्हणतात, वस्तूंनाही आवड असते स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. मित्रांनो, येथील चित्रात आपल्याला दिसतोय की एक सेवक त्या ठिकाणी असणाऱ्या टेबलावर कपडा मारतोय, त्याला स्वच्छ करतोय, पुसतोय. हीच गरज त्या वस्तूंची, प्रत्येक वस्तूची असते. यात कवी स्पष्ट करतायत की स्वच्छ वस्तू ही सुंदर दिसते आणि चांगली काम करते. तेव्हा त्यांना नेहमी स्वच्छ करण्याचे आपल्या हातांना सांगा. आपल्या स्वतःला ती सवय लावा. जर एखादी वस्तू अस्वच्छ असली तर ती आपल्याला शोभत नाही आणि त्या वस्तू स्वतःहून स्वच्छ देखील होऊ शकत नाही. तेव्हा त्यांना आपल्यालाच स्वच्छ करावे लागेल. उदाहरणार्थ, आपली बुटं अगदी अस्वच्छ आहेत, त्याच्यावर चिखलाचे किंवा इतर अन्य गोष्टींचे डाग आहेत. अशी बुटे घालून आपण कुठे मित्रमंडळींमध्ये गेलो तर शोभेल का? अगदी त्याचप्रमाणे आपले कपडे माखलेले आहेत, मळलेले आहेत
आणि असे स्वच्छ कपडे परिधान करून एखाद्या समारंभात आपण गेलेलो शोभेल का? तर अजिबात अशा गोष्टी शोभत नाहीत. आणि म्हणून ते स्वच्छ करण्याचं काम आपल्या हातांचं आहे. आपल्याला स्वतःला ती सवय आपण लावून घ्यायची आहे. वस्तूंना आवड असते स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. हे सांगत असताना धामणसकर फक्त एवढीच एक गोष्ट म्हणतात की प्रत्येक वस्तू ही स्वच्छ करण्याची जबाबदारी ही आपली असते आणि ते आपण मनपूर्वक केलं पाहिजे. ती गोष्ट आपण स्वतःहून लक्ष देऊन केली पाहिजे. धामणसकर त्याच्याही पुढे जाऊन म्हणतात, ते म्हणतात, वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन. त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन. त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. वस्तूंना आपण जपलं पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे. कारण जर आपण त्यांना जपलं नाही तर आपल्यालाच त्रास होतो, आपलेच जीवन कष्टमय होते. उदाहरणार्थ, आपले बूट फाटले तर चालताना आपल्यालाच त्रास होईल, अवघडच चालावं लागेल. इतकंच काय, त्या बुटांना छेद पडलेले आहेत, छिद्र पडलेले आहेत. तर जेव्हा आपण एखाद्या ठिकाणून जाऊ, त्या ठिकाणची धूळ, माती, पाणी वगैरे जे काही असेल ते सगळं पायाला टोचेल, रुतेल. कपड्यांच्याही बाबतीत अगदी तसेच आहे. कपड्यांची वेळोवेळी काळजी आपण जर घेतली नाही तर त्यांच्यावरचे डाग पक्के होतील आणि तो ड्रेस आपल्याला नकोसा वाटेल. आणि जेव्हा आपल्याला एखाद्या समारंभाच्या ठिकाणी जायचं असेल तेव्हा आपले नवीन कपडेच आपल्याला असे खराब झालेले असल्यामुळे वापरता येणं शक्य होणार नाही. याच्याने आपल्या स्वतःलाच त्रास होतो. म्हणून वस्तूंची काळजी घेतली पाहिजे, वस्तूंना आपण जपलं पाहिजे. कवी तर असेही म्हणतात की लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन. म्हणजे त्यांचे लाडसुद्धा करावेत. अगदी लहान मुलाप्रमाणे त्यांचे आपण लाड केले पाहिजे. मग यांचे लाड कसे असतात? तर कपड्यांच्याच बाबतीत पाहूया. कपडे आपण स्वच्छ सुंदर धुवून ठेवू शकतो, पण ते करणं म्हणजे त्यांची निगा घेणं. आणि त्याच कपड्याला आपण इस्त्री केली तर त्यांचा तो आपण लाड केलेला असतो. जितकी छान इस्त्री असेल तितके रुबाबदार तुम्हीच दिसाल. आणि म्हणून आपणच आपल्या कपड्यांची, आपल्या सर्व वस्तूंची आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. जर आपण त्यांना त्यांच्या जागी अगदी व्यवस्थितपणे ठेवलं तर असं केल्याने वस्तू जास्त काळ टिकतात. आपली चपला बुटं आहेत, घरी आल्यानंतर आपण ती इतस्ततः फेकून दिली तर ते कुठेही जाऊन पडतील. कोणी त्यांच्यावर पाय ठेवेल, कोणी त्यांच्यावर काही चालवेल आणि त्याच्याने त्यांचा जीव जाण्याची वेळ येईल. अर्थातच ते त्याच्याने लवकर खराब होतील. पण जर आपण घरी आल्यानंतर आपली चपला बुटं व्यवस्थित एका ठिकाणी रांगेत काढून ठेवली किंवा मांडणीत मांडून ठेवली तर नक्कीच आपली चपला बुटं हे आपण परत केव्हा येऊन त्यांना परिधान करू याची वाट पाहतील. असे केल्याने त्या वस्तू जास्त काळ टिकतात आणि त्यामुळे त्या वस्तूंसोबत आपले जिव्हाळ्याचे नाते तयार होते, स्नेह जपला जात असतो. कवी शेवटी असेही म्हणतात, आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा कृतज्ञतापूर्वक निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. विद्यार्थी मित्रांनो, या भूमीवर प्रत्येकाला अंत आहे. अगदी तशाच प्रकारे वस्तूचा अंत झाल्यावर, म्हणजे थोडक्यात त्यांचे कार्य बंद पडल्यावर, ते निकामी झाल्यावर आपल्याला त्यांना निरोप द्यावाच लागणार, हे खरं आहे. पण मात्र जसा घरातील सदस्याला साश्रू नयनांनी अगदी कृतज्ञतापूर्वक, आदरपूर्वक निरोप आपण देत असतो, तसाच निरोपाचा हक्क या वस्तूंचाही असतो.
कारण त्या वस्तूंनी आपली सेवा केलेली आहे, आपल्यासाठी त्या झिजल्या आहेत. म्हणून त्या वस्तू निकामी झाल्यावर आपण त्यांना घराबाहेर काढणार हे निश्चित, परंतु त्यांना निरोप देताना आदरयुक्त भावनेनेच आपण त्यांना निरोप द्या. त्यांचा तो हक्क सांभाळून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक वस्तू ही तिला मान सन्मान मिळावा अशी अपेक्षा कधीच करत नाही, परंतु ह्या वस्तू आपण ज्या वापरतो त्यांनाही भावना आहेत हे समजून जर आपण त्या वापरल्यात, त्यांच्याशी असणारा आपला स्नेह जर आपण जपून ठेवला, तर आपल्यामध्ये आणि वस्तूंमध्ये एक अतूट नातं तयार होतं. हीच गोष्ट लक्षात आपण ठेवली पाहिजे. आपण बऱ्याच ठिकाणी म्युझियम्स पाहत असतो, त्याची हीच कारणं आहेत की त्यामध्ये त्या थोर व्यक्तींच्या सहवासाचा लाभ त्या वस्तूंना मिळालेला असतो, त्या संग्रहालयात जतन केल्या गेलेल्या असतात. आपणही आपल्या घरातील वस्तूंचा यथोचित मानसन्मान करावा अशीच अपेक्षा कवींनी आपल्याकडून केली आहे. धन्यवाद. या ठिकाणी मी या काव्याच्या स्पष्टीकरणाला पूर्णविराम देतो. काही शंका असल्यास आपण मला संपर्क साधू शकता. धन्यवाद.